मित्रांनो, लोकशाहीत जनता मतदान करते आणि नेते निवडून येतात, पण काय होईल जेव्हा या मतदानाच्या अधिकारावरच पोलिसांचा पहारा बसेल? विचार करा, तुम्ही राज्याचे मंत्री आहात, तुमच्याकडे सत्तेचे अधिकार आहेत, पण तरीही भर दिवसा राज्याचे पोलीस तुम्हाला अक्षरशः ओढत आणि फरकडत घेऊन जातात. जर राज्याच्या मंत्र्यांची ही अवस्था असेल तर सामान्य माणसाला या व्यवस्थेत न्याय कसा मिळणार? साताऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत नेमकं हेच घडलं. तिथे लढाई उमेदवारांमध्ये नव्हती, तर ती खाकीवर्दी आणि राजकारण्यांमध्ये होती. सत्तेत बसलेल्या एका गटाने दुसऱ्या गटाला दाबण्यासाठी चक्क सरकारी यंत्रणेचा आणि पोलिसांचा हत्यारासारखा वापर केला. ज्या पोलिसांनी जनतेचं रक्षण करायचं होतं, तेच पोलीस इथे राजकीय बॉसचे आदेश पाळताना दिसले. आज आपण साताऱ्यामध्ये झालेल्या या लोकशाहीच्या चिरहरणाची आणि पोलिसांच्या राजकीय गैरवापराची काळी कहाणी सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक जागरूक नागरिकाने पाहिलाच पाहिजे, कारण आज साताऱ्यात जे घडतंय ते उद्या तुमच्या जिल्ह्यातही घडू शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एका काळ्या अध्यायासारखी नोंदवली जाईल. या निवडणुकीत राजकारणाने आपली सर्व नीतिमूल्ये गमावली आणि सत्ता मिळवण्यासाठी थेट पोलीस यंत्रणेचा गैरवापर कसा केला जातो याचे अत्यंत भयानक उदाहरण राज्यासमोर ठेवले. या निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट हे तिन्ही सत्तेतील पक्ष एकमेकांसमोर उभे होते. जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या तिन्ही नेत्यांच्या साताऱ्यावरील वर्चस्वाच्या लढाईने या निवडणुकीला एका युद्धभूमीचे स्वरूप दिले होते. भाजपने एकला चलो रे ही भूमिका घेतल्यानंतर शिंदे आणि अजित पवार गटाने एकत्र येऊन बहुमताचा दावा केला. मात्र भाजपने आपलाच अध्यक्ष बसवण्याच्या जिद्दीमधून जी राजकीय खेळी केली ती लोकशाहीच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवणारी होती. मतदानाच्या दिवशी जे दृश्य साताऱ्याने पाहिलं ते अत्यंत धक्कादायक होते. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासूनच वंचित ठेवण्याचा पद्धतशीरपणे शासकीय दबाव यंत्रणा राबवली गेली. काही सदस्यांना मतदानाच्या ठिकाणापर्यंत पोहोचूच दिले नाही आणि संपूर्ण प्रक्रियेत सर्वात भयानक गोष्ट म्हणजे पोलिसांचा उघडपणे झालेला हस्तक्षेप. सत्ताधाऱ्यांच्या एका गटाने पोलिसांना हाताशी धरून दुसऱ्या गटाच्या सदस्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 मंत्र्यांना पोलिसांनी अक्षरशः फरकडत नेले. एका मंत्र्याला अशी वागणूक मिळणे ही केवळ त्या व्यक्तीचा नाही तर संपूर्ण लोकशाहीचा अपमान करणारी घटना होती. या घटनेने हे स्पष्ट केले की जेव्हा राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वोच्च स्थानी पोहोचते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी केवळ कागदावर उरतात. या घटनेची दखल घेत विधान परिषद मोठा गदारोळ झाला आणि उपसभापतींनी थेट साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणजे SP तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. पण या आदेशावरून विधानसभेत पुन्हा एक नवीन राजकीय नाट्य सुरू झाले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी या SP एकांगी कारवाईचा आरोप करत थेट सभागृहाच्या पायऱ्यांवरच आंदोलन केलं. या आंदोलनाने एका सरकारमधील 2 प्रमुख पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आणले. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात सारवासारव करावी लागली आणि चौकशी करण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून न्यावी लागली. पण साताऱ्याच्या या घटनेने एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे की जर पोलीस यंत्रणाच राजकीय नेत्यांच्या हाताचे भावले बनून काम करणार असेल तर राज्यात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कशा होणार? हा केवळ एका जिल्हा परिषदेचा प्रश्न नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या मराठी वर्ल्ड ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.